बासुंदी बी होते, बाजी झाली की झाले. हा वा वा वा, आजचा बेत बघून सुनबाई एकदम खुश होणार आपल्याला. फक्त एकच अडचण आहे, कसं आहे आम्हाला कशात नेमकं काय काय किती किती टाकायचं आठवणच झालंय. बरीच वर्ष झाली ना स्वयंपाकघरात येऊन. आऊ डॅडी, मग का तुम्ही स्वतःचा आणि आमचा घाम काढताय? राहू दे, आपण बाहेरून मागू. पोटी शबायला बाहेरचं खायला घालता का? जमायचं नाही, आज आम्ही स्वयंपाक करणार. डॅडी, लय दांडगा आत्मविश्वास आहे बरं का तुमचा. नाही आपण स्वयंपाक करणं लय अवघड असतंय, लय झंझट असते ती. इकडे कोथिंबीर घे, निवडायला घे. तुम्ही दोघं लय शाने माहितीये मला. आजपर्यंत बायका राबवत आले तुम्ही, म्हणून तुम्हाला शिस्त लागलेली नाही. आम्ही बी त्या चुका केल्या म्हणा, पण आता आम्ही त्या चुका सुधारणार आहोत. हा हो चिरंजीव, कांदा चिरायला घ्या चला. डॅडी, मला नाही जमणार आहे काम. खायला जमतं का? गप काम करा. अहो पण माझी अवस्था काय झाली बघा की तुम्ही, डोळ्यातनं गाळा गाळा पाणी वाहते. या झाली तुमची गाडी स्टार्ट. अहो कमालच केली तुम्ही. अहो मिस्त्रीला आणून बघितलं की तुम्ही तर अवघ्या 15 मिनिटातच तिचा निकाल लावला. नाना इथं काय करतात? पण नाना, अशी काय एवढी गरज येऊन पडली की परत ही काम चालू केलंय तुम्ही? एखाद्याला मनासारखी गोष्ट मिळून द्यायचा शब्द दिलाय मी, आणि शब्द खरा करायचा म्हटल्यावर पैसा पाहिजेच की. आणि पैसा पाहिजे म्हणजे काम करायचं लागणार. आणि दुसरं कुठलं बी काम असेल तरी पण सांगा. वावरातलं काम असेल तर सांगा, मोती उचलायची असेल तर सांगा. काय काम असेल ना तर नक्कीच सांगेन मी. आणि हे आजच्या कामाचे तुमचे पैसे. धनु, तू इकडं कुठं? ही जागा नाही सगळं बोलायची. तुम्ही घरी या, मग बोल. नाना, आपल्या घरचं समजा चांगलं चालू आहे. 2 वेळचं खाऊन गरजा भागतील इतके पैसे असताना बी हे समजा काय चालू आहे तुमचं? हे असं रात्र बेरात्री कोणाला बी न सांगता बाहेर पडता. त्या दिवशी गाडी ठीक करून त्या माणसासोबत जे काय बोलत होता ना ते समजा ऐकलंय मी. आणि आज काय, आज घरी आलाय तरी अशी अंगाला माती लावून हाताला जखम घेऊन आलाय. त्या सगळ्याचा काय अर्थ काढायचा मी? नाना, हो तुम्ही मला तुमची लेक मानता ना, आणि स्वतःच्याच लेकीपासून समजा लपवताय. त्या माणसाशी कोणाला तरी दिलेल्या शब्दाबद्दल बोलत होता तुम्ही. कशासाठी तरी पैसे जमवायचे असं म्हणत होता, पण मला कसलाच अर्थ लागला नाही. मला तुमची लई काळजी वाटते. हे असं बघवत नाहीये मला. नक्की काय चाललंय? उरी, अगं सगळे मुद्दाम करत नाही मी. त्याला पैसे देणार म्हणून बोललो होतो ना, आणि त्याला जिम काढून दिलं नाही म्हणून तुझ्यावर तर नीट वागत नाही. पण मला इथून पुढं तुझ्यात आणि दत्तूत काय अडचण नको. हो पण हे समजा करून काय होणार आहे? आता मग घरात बसून तरी काय होणार आहे? मी दत्तूला तुझ्यावर बळजबरीने लग्न करायला लावलं. ही जिमचं आमिष दाखवून, पण त्याच्यात माझा स्वार्थ होता. कारण मला माहिती आहे की दत्तूच्या आयुष्याच्या चढ उतारात तूच त्याला साथ देशील. काही काढायला त्याला जरा वेळ लागेल, पण ही लागेल. तर मला माझ्या चुका सुधारू दे. पण तुम्हाला होणारा त्रास? आता एवढे पैसे कमवायचे म्हणजे त्रास तर होणारच ना. आणि मिलिटरी मॅन आहे मी. जोर शरीर साथ देते ना तर वाटेल ते काम करेल आणि दत्तूला पैसे देईल. हो पण तुमची अवस्था नाही बघवत मला. अगं लय दिस नाही राहणार आहे. कसे दत्तू थोडा आडमोठा आहे, हट्टी. त्याला सगळ्या गोष्टी समजायला जरा वेळ लागेल. ही लागेल त्याला. तोवर मला प्रयत्न करू दे. आणि घरात कोणाला सांगणार नाहीस काय?
पोरी हात जोडतो मी. नाना अगं घरात कळलं ना तर तुझी सासू मला कामाला जाऊ द्यायची नाही. मला कामाची गरज आहे पुढे. नाहीतर आज उपाशीच राहायची वेळ आली असती. का हा का आम्ही जेवण बनवलं होतं ना, काय गेलं नसतं का तुला हा? तसं नाही डॅडी. अहो मालकीन बाईच्या जेवणाचा चव दुसऱ्याच्या जेवणाला येणार आहे का? हा ते बी खरं आहे म्हणा. आमच्याच मालकीन बाईच्या हातचं जेवण आम्हाला हे असं डब्यातनं खायची येईल असं कधी वाटलंच नव्हतं. तू जण औषधं दिलीत जेवायच्या आधी. मी येतो, काळजी घे. डॅडी तेजूला जोपर्यंत बरं वाटत नाही ना तोपर्यंत आमच्या घरनंच डबा येईल. तुम्ही जास्त कष्ट घेऊ नका. अहो कष्ट कसले त्या, कर्तव्य आहे ते आमचं हा? असं चला तुम्हाला बाहेरपर्यंत सोडायला येतो. डॅडी जावाय बापू लयच निबार कातडीचं दिसतात बरं का. अहो तुम्ही दिवसभर एवढी मरमर केली, धावपळ केली, आपण त्यांनी साधी विचारपूस सुद्धा केली नाही. करणार विचारपूस बी करणार आणि आधी सारखे हाजी आजी बी करणार. काय तुझं डोकं चालवण्यापेक्षा आमचं एक काम कर. आमचा हुकमी डाव टाकण्यासाठी आम्हाला ही गोष्ट आणून दे. मग बघ आमचे पत्ते कसे लागतात आणि आम्ही हा डाव कसा फिरवतो ते.